नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, कॅन्सर हिलर सेंटर पुण्यामध्ये सुरू झालेलं आहे आणि या हिलर सेंटर संदर्भातली माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर कॅन्सर हिलर सेंटरचे व्यवस्थापक डॉक्टर तरंग कृष्ण आपल्याबरोबर आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम, वैद्यकीय टीम आपल्याबरोबर आहे. या संदर्भात आता आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या हिलर सेंटर संदर्भातली माहिती दिली आणि कुठे कुठे या हिलर सेंटरचे दवाखाने आहेत, उपचार सेंटर आहेत याची माहिती आपण घेणार आहोत आणि या ठिकाणी कशा पद्धतीने उपचार केले जातात याची माहिती आता आपण घेणार आहोत. नमस्कार, डॉक्टर स्नेहल भुजबळ. सो कॅन्सर हिलर सेंटर जे आहे आमचं ते इम्युनोथेरपीवरती बेस्ट आहे, जिथे आम्ही कॅन्सर हिलर थेरपी देतो. ज्याचं जे बेसिक आहे त्याचं फंडामेंटल ते हे आहे की तुमची इम्युनिटी, तुमची रोगप्रतिकार शक्ती आपण यामधून इतकी एन्हान्स करतो की तुमची जी नॉर्मल सेल्स आहेत ते तुमचे वाढून, त्यांची संख्या वाढून तुमचे जे कॅन्सर सेल आहे त्याची संख्या कमी करणं. सो तुमचे नॉर्मल सेल तुमच्या कॅन्सर सेलशी फाईट बॅक करतात आणि तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही ठीक होता. सर्वात आधी तर त्याला सध्या काय त्रास आहे, त्याचा त्रास कसा सुरू झाला, सुरुवातीपासून त्याने आत्तापर्यंत काय काय पद्धतीच्या ट्रीटमेंट घेतल्या, या सगळ्याचा आढावा घेऊन, या सगळ्याची हिस्ट्री घेऊन आत्ताची कंडिशन काय आहे त्यानुसार आम्ही त्यांना जे काही आमच्या उपचार पद्धती आहे ती आम्ही त्यांना देतो. आमचं हे देशभरातलं 30वं सेंटर आहे आणि महाराष्ट्रातलं 5 नंबरचं सेंटर आहे. पुण्यातलं पहिलं आहे. हो, आमच्याकडे सर्व प्रकारचे स्टेजेस, पहिल्या स्टेजपासून 4 स्टेजपर्यंतचे प्री कॅन्सरस कंडिशनसुद्धा काही असतात त्याही आपण ठीक करतो. डॉक्टर तरंग कृष्णा सर जे फाउंडर आहेत आमच्या कॅन्सर हिलर सेंटरचे, ते नेहमी सांगतात की प्रेम ही सगळ्यात मोठी तुमची पहिल्या नंबरची एक भावना आहे आणि भीती ही तितक्याच खालची तुमची खराबवाली भावना आहे. तर पेशंट हा कॅन्सरने केव्हाच मरत नाही किंवा त्रस्त नसतो, तो भीतीने जास्त त्रस्त असतो. सो प्रत्येक गोष्ट ही मनापासून सुरू होते. तुमचा त्रास, स्ट्रेस असेल, इरिटेशन असेल कोणत्याही प्रकारचं ना, सो ते ठीक करण्यासाठी किंवा जेव्हा पेशंटला कळतं मला कॅन्सर झाला आहे, त्यामध्ये जी भीतीने तो जो जास्त घाबरून जो काही अजून त्याला त्रास वाढतो, सो औषधांच्या सोबत त्याला काउन्सिलिंगची खूप गरज असते, मानसिक त्याला काउन्सिलिंगची गरज असते, ती आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. साधारणतः 60 ते 80% हा आमचा रिकव्हरी रेट आहे. त्यातही असं आहे की 20 ते 40% जिथे अगदी पेशंट होपलेस कंडिशनमध्ये आमच्याकडे आला आहे तिथे आम्ही क्वालिटी ऑफ लाईफ देतो. जसं आयुष्याचे दिवस वाढवण्यापेक्षा क्वालिटी आयुष्याची इम्प्रूव्ह करणं हे आमचं मेन टार्गेट आहे. साधारणतः 15,000पासून 1,53,000 1,54,000पर्यंतचे उपचार पद्धती. तुमच्या आजाराच्या जी परिस्थिती आहे, ज्या कंडिशनमध्ये तुम्ही आलेला आहात, ज्या प्रकारचा तुम्ही आजार घेऊन आलात त्याप्रमाणे आपण तुम्हाला ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो. नाही, सरकारी योजना अशी आम्ही प्रोव्हाइड नाही करू शकत किंवा इथे IPD बेसिसवरती आमचं क्लिनिक नाही चालत. त्यामुळे ॲडमिशन असल्यामुळे आयुष्यमान भारत म्हणा किंवा दुसऱ्या इन्शुरन्स पद्धती इथे अप्लाय होत नाही. पण हील द वर्ल्ड नावाचं एबचेक विंग आहे, जिथे बिलो पॉवर्टी लाईन जर तुम्ही असाल, प्रूव्ड असेल तर आपण तिथे तुम्हाला मोफत उपचार पद्धती प्रोव्हाइड करतो. नमस्कार, माझं नाव डॉक्टर संतोष इनामदार. मी कॅन्सर हिलर सेंटरमधून बोलतो, पुणे ब्रांचमधून बोलतो. जनरली कसं आहे की कॅन्सर हिलर सेंटरमध्ये आमच्याकडे जी पेशंट्स असतात त्यांच्यासाठी कॅन्सर हिलर थेरपी दिली जाते. ही कॅन्सर हिलर थेरपी इम्युनोथेरपीवर बेस असते. म्हणजे थोडक्यात काहीतरी ही कॅम्प मेडिसिन आहेत, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी आणि अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणून दिलं जातं. जनरली आपल्याला काय पाहायला मिळतं की कॅन्सरच्या पेशंट्समध्ये पेशंट मानसिकदृष्ट्या खूप खचलेले असतात. इतके खचलेले असतात की त्यांना वाटतं की आता आपल्याकडे काहीच नाही आहे, आपल्याला आता काही उपाय नाही आहे किंवा आपलं लाईफ संपलं आहे. अशा पेशंट्सने घाबरून न जाता आमच्या कॅन्सर हिलर सेंटरमध्ये कॉन्टॅक्ट करून आमच्या कॅन्सर हिलरची ट्रीटमेंट घेतल्यानंतर मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या आणि पॅथॉलॉजिकलीसुद्धा चांगले रिझल्ट येतात. कारण ही कॅन्सर हिलर थेरपी स्वतःची इम्युन शक्ती, म्हणजे थोडक्यात रोगप्रतिकारक शक्ती चांगली करण्यामध्ये सक्षम आहे, ज्याच्यामध्ये नॉर्मल सेल्ससुद्धा स्ट्रॉंग बनतात आणि कॅन्सर सेलच्या विरोधात त्याला काम करतात, त्याला मारतात आणि आपली इम्युनिटी आणि आपली कॅन्सरच्या इतक्या मोठ्या आजारातून सुद्धा आपली सुटका करू शकतात. ऑपरेशन, लेझर सर्जरी किंवा मग किमोथेरपी हे असं कसलेही प्रकार आमच्याकडे नसतात. आमच्याकडे एकदम मेडिसिन्स जे असतात हे जे मेडिसिन्स असतात हे ओरल फॉर्ममध्ये असतात. म्हणजे थोडक्यात काही तर आपल्याला हे लिक्विड फॉर्ममध्ये दिले जातात. याच्यामध्ये आपल्याला पूर्ण मेडिसिन्स हे सगळे आपल्याला तोंडाने किंवा आपल्याला ओरली घ्यायचे असतात. हे दिलेल्या ठराविक वेळेपुरते घ्यावे लागतात आणि त्याच्यातूनच तुम्हाला रिझल्ट्स येतात.
जनरली काय असतं की हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य पेशंट्सला पडतोच. पण कुठल्या स्टेजमध्ये आला आहे हा सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट असतं. आता कॅन्सरचं जसं तुम्ही म्हणालात की 4थ्या स्टेजमध्ये आलेल्या पेशंटला कधीपासून रिझल्ट्स दिसतात, तर युजली कसं असतं की त्या पेशंटचे स्टेज ऑफ एक्सटेंड म्हणजे तुझं डिझीज कुठेपर्यंत गेला आहे हे पाहणं तितकंच इम्पॉर्टंट असतं. मग अशा स्टेजमध्ये तो पेशंट खाऊ शकतो की नाही खाऊ शकत, किंवा मग आत्ताची सध्याची स्थिती म्हणजे जनरल कंडिशन म्हणून आपण म्हणतो त्याची कशी आहे, या सगळ्या सिच्युएशन्स बघून त्याला ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्यातून लॉन्जिटिव्हिटी म्हणजे थोडक्यात काय असतं की पेशंटची आपल्याला क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्यामध्ये थोडा वेळ लागतो. म्हणजे साधारणतः 60 डेज म्हणजे 2 महिन्याच्या पुढे तुम्हाला रिझल्ट दिसायला चालू होतात. म्हणजे काय होतं तर त्याच्यामधले जी तक्रारी असतात त्या तक्रारी कमी होतात. तक्रारी कमी झाले की आपली क्वालिटी ऑफ लाईफ सुधारते. थोडक्यात काय तर लॉन्जिटिव्हिटी वाढते. लॉन्जिटिव्हिटी वाढते म्हणजे काय असतं, दिवस, महिने, साल, वर्ष हे वाढत जातं आणि त्याच्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट्स येतात. दुसरे किमोथेरपी, रेडिओथेरपी चालू असते किंवा मग ऑपरेशन्स केलेले असतात. अशा बाहेरच्या ऑपरेशनमधून आल्यानंतर सुद्धा आमची थेरपी चालू शकते. म्हणजे दोन्ही एकदम रेल्वेच्या पटरीसारखे चालतात. म्हणजे तुम्ही किमो घेऊ शकता, त्याच्याबरोबर आमची इम्युनोथेरपी घेऊ शकता. हे दोन्ही एकामेकांमध्ये क्लायसिस होत नाहीत आणि तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट्स येतात. अगदी तसं काहीच नाही आहे. पेशंटच्या ह्याच्यावर अवलंबून असतं की पेशंटची जर समज पेशंटची इच्छा असेल की त्यांना किमोथेरपी करायची किंवा ऑपरेशन झालेलं असेल किंवा मग त्याच्याबरोबर आमची इम्युनोथेरपी जी कॅन्सर हिलर सेंटरमध्ये दिली जाते ते सुद्धा तुम्ही चालवू शकता. मैं डॉक्टर तरंग कृष्णा फ्रॉम कैंसर हीलर सेंटर. कैंसर हीलर सेंटर इम्यूनोथेरेपी पर आधारित ट्रीटमेंट सेंटर है जो कि कैम्प बेस्ड ट्रीटमेंट करता है. लोगों की रोग प्रतिरोधक क्षमता, जो कैंसर मरीज़ हमारे पास आते हैं तो वो चाहे कीमोथेरेपी उनकी चल रही हो, चाहे सर्जरी हुई हो, चाहे उसके बिना इलाज, वो यहाँ पर होता है जहाँ पर कैम्प बेस्ड इम्यूनोथेरेपी के द्वारा इलाज होता है. नॉर्मल सेल एक्टिव किए जाते हैं और नॉर्मल सेल कैंसर सेल को ख़त्म करते हैं. ये इसकी शुरुआत हुई सन 2002 में जब हमने ये इसका पहले सेंटर की नींव रखी जो कि दिल्ली में था, और 2002 से करते हुए आज 2026 में 24वां साल चल रहा है और आज हमारा 30th सेंटर ओपन हुआ है आपके शहर पुणे में. लेकिन हमारे ट्रीटमेंट और दूसरे ट्रीटमेंट में फ़र्क क्या है, वो ये है कि बाकी जगह जब आप इलाज कराते हो तो आपके कैंसर सेल के साथ साथ नॉर्मल सेल भी मर जाते हैं, लेकिन हमारे यहाँ कैंसर सेल के साथ साथ नॉर्मल सेल नहीं मरते. हम नॉर्मल सेल में रोग प्रतिरोधक क्षमता, आपकी इम्यूनिटी को इतना ज़्यादा स्ट्रॉन्ग, सक्षम बनाते हैं जहाँ पर नॉर्मल सेल एक्टिव हो रहे हैं और नॉर्मल सेल कैंसर सेल को ख़त्म कर रहे हैं. बेस्ट पार्ट इज़ कोई साइड इफ़ेक्ट्स नहीं होता, फ़ायदा ही करती है दवाइयाँ और कोई नुकसान नहीं है. हमारे मतलब जो हमारा कैंसर सेंटर है, ये कैंसर हीलर सेंटर एक हमारा आर्ट ऑफ लिविंग आश्रम श्री श्री आर्ट ऑफ लिविंग सेंटर में है बेंगलोर में, और दूसरा हमारा सेंटर बागेश्वर धाम में आचार्य धीरेन्द्र शास्त्री जी के बागेश्वर धाम पीठ पर है, जहाँ पर उस मठ में हमारा अपना सेंटर कैंसर हीलर सेंटर, वहाँ पर उन्होंने हमें जगह दी है. यहाँ बागेश्वर धाम में ट्रीटमेंट फ्री में होता है और कुछ ट्रीटमेंट हमारे यहाँ 90% से रिबेट में होता है, मतलब इवन कॉस्ट प्राइस से भी कम और बहुत ही नेग्लिजिबल प्राइसिंग में होता है. वहाँ पर जो पेशेंट्स आते हैं वो जो भी बिलो पॉवर्टी लाइन के होते हैं उनका फ्री में भी इलाज किया जाता है. इसका सारा श्रेय मैं आचार्य धीरेन्द्र शास्त्री जी को दूंगा, जिन्होंने ये सोच रखी कि लोग अस्पताल में मंदिर बनाते हैं, उन्हें मंदिर में अस्पताल बनाना है, और फिर उन्होंने ये सोच रखी कि उन्हें फ्री में ट्रीटमेंट सेंटर, कैंसर के मरीज़ों को फ्री में इलाज मिले. हम कैंसर हीलर सेंटर आप सर्च करिए. जब आप हमारी वेबसाइट पर जाएंगे www.cancerhealercenter.com, उसमें जाकर आप हमारे सारी लोकेशंस को चूज़ कर सकते हैं. महाराष्ट्र में हमें अकेले 5 सेंटर हैं, दिल्ली में 3 सेंटर्स हैं, बैंगलोर में 3 सेंटर्स हैं. तो आप ऐसा कोई भी सेंटर आप चूज़ कर सकते हो जहाँ पर आप जाना चाहते हो, और वहाँ पर आप फिर गूगल मैप्स के थ्रू आप हमारे सेंटर तक पहुँच सकते हो. कैंसर में अगर आप चाहते हो कि भविष्य में कभी कैंसर ना हो, तो प्रिकॉशन ये लेनी चाहिए कि जेनेटिकली मॉडिफाइड वीट, जो गेहूँ है, उसको बिल्कुल सेवन बंद कर दीजिए. चीनी अपनी लाइफ से हटा दीजिए. अगर मीठा खाने का मन है, गुड़ की खीर बनाइए, गुड़ की चीज़ें बनाइए, बट अगर हलवा भी बनाना है, शीरा भी बनाना है, तो गुड़ से बनाइए. और अगर मीठा आपने हटा दिया, गुड़ वाली चीज़ें हटा दी, गुड़ खाया और चीनी हटा दी, सफ़ेद चीनी हटा दी, तो ये अपनी लाइफ से ये जो जितनी भी चीज़ें सिंथेटिक हैं, मैदा, चीनी, ये जो चावल है जिसमें पेस्टिसाइड छिड़के जा रहे हैं, या इवन जो सब्जियां भी हैं जिसमें पेस्टिसाइड छिड़के गए हैं, उसको अगर आप अच्छे तरीके से बेकिंग सोडा में और विनेगर में भिगो कर खाते हैं, तो एटलीस्ट लाइफ से जो कैंसर होने वाला खतरा है ना, ये कहीं हद तक टल जाता है. पूरा मिलेट्स खा सकते हो. नरेंद्र मोदी जी का, हमारे माननीय प्रधानमंत्री जी का तो इनिशिएटिव ही यही है कि मिलेट्स अगर आप खाएंगे, जितना हो सके ज्वार, बाजरा, रागी, अमरंत, ये सब जितना आप अपनी लाइफ में अपनाएंगे, हमेशा स्वस्थ रहेंगे. आप जितना देखोगे, क्योंकि
इतना ज़्यादा पेस्टिसाइड छिड़का गया है, जितने भी जेनेटिकली मॉडिफाइड वीट है उन सब से आपका इम्यून सिस्टम डैमेज ही होता है, उन सब से आपकी इम्यूनिटी ख़त्म ही होती है। तो क्यों अपनी इम्यूनिटी को डैमेज कर रहे हो और भविष्य में कैंसर पा रहे हो? इससे अच्छा है आप इम्यूनिटी हाई रखो और कैंसर से हमेशा बचे रहो। सबसे पहला तो फॉरेन कल्चर ये आ चुका है कि देर रात तक कुछ भी खाते रहो, कभी भी। आजकल हर एक चीज़ बहुत ईजी हो गई कि 20 मिनट में आप मंगा लो और 20 मिनट में आप खा लो। जो भी खाना 20 मिनट में पकाया गया है तो आप समझ सकते हो उसमें क्या क्या डला होगा। कई बार ऐसे प्रिजर्वेटिव्स डालकर रखा जाता है खाना। अगर आपको हमेशा ज़िंदगी में स्वस्थ रहना है तो पैकेट वाला खाना बंद कर दीजिए, बिकॉज उसमें इस तरीके के प्रिजर्वेटिव्स होते हैं जिससे आप बीमारी पड़ोगे। एक दूसरा, अपनी लाइफ से एक बहुत इंपॉर्टेंट बात, अपनी लाइफ से ब्रेड को ख़त्म कर दीजिए। आप सोचो अगर 1-2 दिन पुरानी रोटी आप अपने घर पे नहीं खा सकते क्योंकि उसमें फंगस पड़ जाती है, तो ब्रेड कैसे आप 5 दिन या 7 दिन पुरानी खा सकते हो? औरंगाबाद भीड़ में अगर वो मैन्युफैक्चर हुई और आज पुणे में आई है ट्रक से होती हुई और 3 दिन बाद खा रहे हो आप, और उसके बाद भी उसमें 10 दिन की एक्सपायरी डेट है, तो उसमें ऑलरेडी एंटी फंगल इमल्सिफायर्स डले होते हैं, स्प्रेज डले होते हैं ताकि उसमें कभी भी फंगस ना पड़े, कभी भी हार्ड ना हो। ये जो केमिकल्स डले होते हैं, ये जब केमिकल्स आप अंदर ले रहे हो, ये कहीं ना कहीं तो आपके डीएनए को डैमेज ही करेगा ना। ये सारी चीज़ें अपनी लाइफ से ख़त्म कर दीजिए। किचन के स्वामी हो, आप किचन में से ऐसी चीज़ों को हटा दो जो भी कैंसर कॉज कर रहे हैं। सबसे पहला है प्लास्टिक। पूरी किचन से प्लास्टिक हटा दीजिए। ना प्लास्टिक के वो मसालेदानी रखिए, ना प्लास्टिक की बोतलें रखिए, ना प्लास्टिक का कुछ भी रखिए, क्योंकि प्लास्टिक में माइक्रो प्लास्टिक्स होता है। एक केमिकल होता है BPA, बाइस्फेनॉल ए, वो धीरे धीरे करके आपके शरीर के डीएनए को डैमेज करता है। इट्स अ नोन कार्सिनोजन, मतलब कैंसर कॉजिंग एजेंट है। दूसरा, जितना हो सके खाने में पौष्टिक आहार बनाइए, उसी समय खाइए, उसी समय। अगर हो सके तो एक छोटी सी सॉफ्ट म्यूज़िक सिस्टम लगा लो, छोटा सा स्पीकर लगा लो, ट्रांजिस्टर लगा लो, अच्छा गाना गाते हुए। अच्छा, कभी भी लड़ने के बाद खाना कुक मत करो, क्योंकि वो इमोशन आपके खाने में जाते हैं। ये छोटी छोटी चीज़ें ध्यान रखोगे, परिवार हमेशा स्वस्थ। वाइट मीट खा सकते हो, चिकन फिश खा सकते हो, मटन बिल्कुल नहीं खाना है, बिल्कुल नहीं।